त्यांचे मनपूर्वक आभार आणि एकच सन्मान होईल लवेजी दिघे यांचा एकाचा सन्मान तो आमचा सन्मान. कारण महागुरु गेले रॉकस्टार गेले आणि लवेजी दिघे आले. खरं तर समालोचकांचा आपण सन्मान पाहिला. रॉकस्टार असतील महागुरु असतील यांचा कटआउट सुद्धा या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आयोजकांचं मनपूर्वक आभार. तर या स्पर्धेच्या माध्यमातून इथे सन्मान सोहळा संपन्न केला जाईल ज्यांनी आज या स्पर्धेमध्ये दमदार समालोचन साकार केले. आमचे दिघे लवेशजी दिघे यांचा शुभ सन्मान आणि त्यानंतर सांडी पालकर सरांचा शुभ सन्मान. समालोचकांच्या टीमकडून दिघे यांचा सन्मान होईल आणि अंपायर टीमकडून पालकर यांचा सन्मान होईल. त्यांचंही मनपूर्वक इथे आम्ही आभार व्यक्त करतो. तर लवेशजी दिघे यांचा शुभ सन्मान इथे संपन्न होत असताना त्यानंतर चला कांचनजी पालकर सर केवाले यांचाही शुभ सन्मान केला जाईल आणि लाईव्हच्या माध्यमातून एकच वादा पिंट्या दादा आपण सुद्धा पुढे जायचंय. आपलाही शुभ सन्मान इथे संपन्न केला जाईल. चला तोंडरेवाले गाड्या सोडा. तोंडरेवाले चला आम्हाला घरी जायचं तुम्हालाही जायचंय. सात तास ड्युटी राहिली तोंडरे संघाची. अशा शुभेच्छा आहेत. चला दुपारी आम्ही तोंडरे नाईट स्पर्धेमध्ये जॉईन होऊ जिथे आमदार चषकाचा दमदार तर फायनलचा सामना एका साईडला प्रणय 11 सहारा शिवकर आणि त्या संघासमोर फाईट करेल राधाकृष्ण तोंडरे. पहिला पूर्वार्ध 2 षटकांची मॅच. सलामीची जोडी खेळपट्टी वर्दी. फलंदाज सुनीत पाटील आणि आकाश पाटील ही सलामीची जोडी. तर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज वासुदेव अंगरे हा पहिला गोलंदाज. 12 चेंडूंचा खेळ. पहिला पूर्वार्ध जिथे बॅटिंग करता राधाकृष्ण तोंडरे. सलामीची जोडी आकाश पाटील आणि सुनीत पाटील. अजिंक्य पदासाठी लढत असेल कोणता संघ या स्पर्धेचा चॅम्पियन संघ राहील याच्याकडे तमाम प्रेक्षकांच्या नजरा. मॅचला सुरुवात. पहिलाच बॉल. गोलंदाज वासुदेव अंगरे समोर आकाश पाटील. पहिला बॉल लेट कट केला. फटका चांगला. थर्ड मॅनला चेंडू निघून चाललाय. पहिला बॉल वरती हा पहिला चौकार फलंदाज आकाश पाटीलच्या बॅट मधून आलाय. पहिल्या बॉल वरती चौकार आलाय आकाश पाटीलच्या बॅट मधून. सेकंड बॉल गोलंदाज वासुदेव अंगरे. कट केला. हा देखील फटका चांगला. पहिला चौकार थर्ड मॅनला. त्याच्यानंतर हा फाईन रिझम मध्ये फटका एक्झिक्यूट केला आणि या बॉल वरती पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केला. संघ 6 या कड्यावरती जाऊन पोहोचलाय. सहा धावा धाव पुस्तकावरती. पुढचा बॉल समोर पुन्हा एकदा आकाश पाटील. वैयक्तिक चांगलं खेळ.
करत असताना हो इथे मात्र टार्गेटचा प्रयत्न आणि इथे घडलं काय फलंदाज बाद रनआउटचा शिकार सुनीत पाटील बाबल्या हा पहिला धक्का तोंडरे टीमला धक्का लागलाय राधाकृष्ण तोंडरे टीमला 6 या आकड्यावरती 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला वासुदेव अंगरे हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्या बॉलवरती चौकार दुसऱ्या बॉलवरती डब्बल पाहिला आणि तिसऱ्या बॉलवरती रनआउटचा शिकार नवीन फलंदाज प्रतीक पाटील मैदानावरती सध्या इन ऍक्शन मध्ये चौथा बॉल गोलंदाज वासुदेव अंगरे प्रहार केला फटका चांगला क्षेत्ररक्षक आहेत आणि चेंडू चालला अगदी सहा धावेसाठी षटकार तर 12 धाबा धाव पुस्तकावरती 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला प्रतीक पाटील त्याच्या बॅटमधून षटकार आला पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न वेगवान बॉल होता बन्नाट वेग या बॉलवरती पाहिलं वासुदेव अंगरे याच्या माध्यमातून आणि हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतं धावसंख्या स्थिर टोटल 12 धाबा शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल समोर प्रतीक पाटील पहिल्या बॉलवरती षटकार प्रतीकच्या बॅटमधून पाहिलं त्याच्यानंतर हा निर्धाव चेंडू केला टोटल 2 बॉल मध्ये 6 धाब्यांचं योगदान प्रतीक पाटीलच्या मॅच मध्ये शेवटचा अंतिम बॉल पुन्हा प्रहार केला चांगला हा देखील फटका चेंडू निघून चालला गॅप भरपूर मोठी 4 धाब्यांसाठी अंतिम बॉलवरती चौकार पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना राधाकृष्ण तोंडरे संघ जाऊन पोहोचला एक बाद टोटल 16 या आकड्यावरती तर पहिल्या 6 चेंडूंचा खेळ समाप्त झाला 16 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना राधाकृष्ण तोंडरे दुसरा षटक अजय भगत हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पाहता समोर आकाश पाटील आणि प्रतीक पाटीलची जोडी आहे फायनलचा सामना अजिंक्य पदासाठी लढत आहे आणि पहिल्या ओव्हर मध्ये भरपूर चांगला स्टार्ट तोंडरे टीमला मिळालाय सेकंड षटक पहिला बॉल आकाश पाटील आसमानी टोला ताकद कमी होती फलंदाज बाद दुसरा धक्का राधाकृष्ण तोंडरे टीमला आकाश पाटीलची विकेट मैदानातून बाहेर पहिल्या बॉलवरती विकेट आली दुसरा धक्का तोंडरे टीमला आकाश पाटीलची विकेट मैदानातून बाहेर गेली आता नवीन खेळाडू प्रितेश पाटील हा फलंदाज मैदानावरती दाखल झाला अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे 16 या आकड्यावरती राधाकृष्ण तोंडरे सेकंड बॉल समोर प्रितेश पाटील हा ट्रॅकर भरपूर चांगला बॉल होता अगदी फलंदाजाला शांत ठेवलं या बॉलवरती अजय भगतनं सलगचा दुसरा बॉल निर्धाव फेकला धावसंख्या स्थिर फलकावधी संघ
16 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी चांगली फलंदाजी पाहिली आणि त्याच्यानंतर या षटकामध्ये भरपूर चांगलं कमबॅक करत असताना धावगतीवरती ब्रेक लावलाय गोलंदाज अजय भगत या गोलंदाजानं. मागे सलग 2 बॉल निर्धाव, त्याच्यामध्ये एक विकेट. हा तिसरा बॉल आहे समोर प्रितेश पाटील. कट केलाय गल्लीमध्ये, डीपला चेंडू निघून चाललाय. 4 धावेसाठी हा चौकार आलाय. फलंदाज प्रितेश पाटीलच्या बॅटमधून चौकार आलाय. 4च्या मदतीनं संघ 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. वीस धावा धावपुस्तकावरती. चौथा बॉल आहे, गोलंदाज अजय भगत समोर प्रितेश पाटील. 20 धावा धावपुस्तकावरती. पुढचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न, तेवढाच चांगला हा बॉल डिलिव्हर केला अजय भगतनं. डॉट चेंडू आलाय. धावसंख्या स्थिर आहे 20 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रितेश पाटील एखाद्या मोठ्या फटक्यांची अपेक्षा करतोय सध्या राधाकृष्ण तोंडरे. एक चांगला टार्गेट सेट करण्यासाठी एखादा मोठा फटका हवाय तोंडरे टीमला. प्रहार करण्याचा प्रयत्न, लांब कार्पेटनं चेंडू चाललाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्या. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न तुत्तू मामे झाला आणि इथे घडलं काय तर फलंदाज रनआउटचा शिकार. धक्का तिसरा बॅटिंग करत असताना तोंडरे टीमला. टोटल 22 धावा. शेवटचा अंतिम बॉल कस्तुभ पाटील हा फलंदाज मैदानावरती. अपेक्षा करतोय सध्या तोंडरे संघ की या बॉलवरती एखादा मोठा फटका. मात्र कस्तुभ पाटील चांगली गोलंदाजी सध्या अजय भगतची या मॅच मध्ये आपण पाहतोय. मागील 5 बॉलमध्ये 6 धावा खर्च केला अजय भगतनं. शेवटचा अंतिम बॉल समोर कस्तुभ पाटील हा फलंदाज. अंतिम बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर झाला. बॅटच्या व्यवस्थित रडारमध्ये बॉल आला नाही. या शेवटच्या अंतिम बॉलमध्ये सिंगल आली. अशा रीतीनं पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाल्यानं बॅटिंग करत असताना राधाकृष्ण तोंडरे टीमनं धावा जमा केल्या 23 आणि सेकंड 17 मध्ये 24 धावांचं लक्ष्य. तर 12 बॉल 24. चला लगेच सलामीची जोडी पाठवा विनंती करेन.
चला शिवकर संघ सलामीची जोडी आपण मैदानावरती पाठवा. तर 12 बॉल 24 धावांचा लक्ष. प्रणय 11 सहारा शिवकर टीम समोर. सलामीची जोडी खेळपट्टी वर्दी. फलंदाज प्रणय मात्रे आणि सूरज पाटील. तर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज प्रतीक पाटील. 12 बॉल मध्ये 24 धावांचं लक्ष. समोर प्रणय मात्रे हा फलंदाज स्ट्राईक एंड वरती. पहिला बॉल गोलंदाज तयार. पहिला बॉल प्रहार केलाय. फटका चांगला अगदी बॅटच्या रडार मध्ये. फलंदाज प्रणय मात्रेच्या बॅट मधून हा पहिला धमाका ठोकला षटकार. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. सेकंड बॉल प्रतीक पाटील आणि समोर प्रणय मात्रे. विस्फोटक अंदाज सध्या फलंदाजी करीत असताना स्ट्राईक वरती. ड्राईव्ह केला बॅक टू द बॉलर. आपल्या बॉलर मध्ये चेंडूची अडवणी आणि तोपर्यंत संधी साधली. या बॉलवरती सिंगल दाबायला प्राधान्य दिलं. एकच्या मदतीनं संघ 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. स्ट्राईक रुटेड झाले. स्ट्राईक वरती सूरज पाटील हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंड वरती. 24 धावांचं लक्ष पार करायचा. पहिल्या 2 बॉल मध्ये चांगली सुरुवात. समोर सूरज पाटील. स्कबर लिगला हा फटका एक्झिक्यूट केला. सिंगल कंप्लीट. दुसरे धावेसाठी प्रयत्न आणि इथे रनआउट साठी रिव्ह्यू घेतलाय.
चला नॉट आउट आहे. फलंदाज सेफ पॉपी स्क्रीजवरती पोहोचल्यात. या बॉलवरती धाबा आल्यात 2-2च्या मदतीनं संघ 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. बॅटिंग करत असताना प्रणय 11 सहारा शिवकर, सूरज पाटील हा फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती पाहता. लेट कट केलाय, क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू चाललाय, एक टप्पा पाऊस ओव्हर द रफ 4 चौकार. चौकाराला 4च्या मदतीनं संघ 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. चांगली फलंदाजी मॅच मध्ये प्रणय 11 सहारा शिवकर टीमचे पाहायला मिळतं. 8 मध्ये करायच्या 11 धावा. प्रतीक पाटील येणारे 8 बॉल आणि गरज 11 धाब्यांची. समोर सूरज पाटील प्रहार करण्याचा प्रयत्न लांब द कार्पेटनं हा फटका ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगल दाबेला प्राधान्य दिलं. एक दाबेनं संघ जाऊन पोहोचला 14 या आकड्यावरती. 7 मध्ये करायच्या 10. 7 बॉल 10चं समीकरण. शेवटचा अंतिम बॉल. हा बॉल जर निर्धाव फेकला तर शेवटच्या ओव्हरमध्ये सामना तुम्हाला रोमांच पाहायला मिळेल. जर या बॉलवरती एखादा मोठा फटकाला तर सामन्यामध्ये वर्चस्व गाजवेल प्रणय 11 सहारा शिवकर. प्रणय मात्र इन ऍक्शन मध्ये त्याच्या बॅटमधून एक षटका जरूर पाहिला आणि तोच एक धाकड फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती तुम्ही प्रणय म्हात्रेला पाहता. शेवटचा अंतिम बॉल. प्रतीक पाटील 5 मध्ये 14 खर्च केला. शेवटचा अंतिम बॉल प्रहार केलाय. अंतिम बॉल वरती मोहर 6 धाब्यांची लावली. प्रणय म्हात्रेनं ठोकलाय हा षटकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना प्रणय 11 सहारा शिवकर संघ जाऊन पोहोचले टोटल 20 या आकड्यावरती. येणारे 6 बॉल आणि गरज 4 धाब्यांची. येणारे 6 बॉल 4 धाब्यांची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज प्रितेश पाटील हा गोलंदाज झालाय. येणारे 6 बॉल 4 धाब्यांची गरज. गोलंदाज तयार. पहिला बॉल प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहेत आणि पहिल्या बॉलवरती विकेट. पहिला धक्का प्रणय 11 सहारा शिवकर टीमला. सूरज पाटील मैदानातून बाहेर झाले. आता येणारे 5 बॉल 4 धाब्यांची गरज. चला नवीन फलंदाज लगेच आपण सेट राहा. अजय भगत मैदानावरती दाखल झाला. 5 मध्ये करायचे 4 धाबा. एक मोठा फटका सामना फिनिश करेल प्रणय 11 सहारा शिवकर आणि येणारा प्रत्येक डॉट बॉल ना मॅच मध्ये शिरकाव करेल तो मात्र गोलंदाजी करत असताना राधाकृष्ण तोंडरे. 5 मध्ये 4 प्रितेश पाटीलचा वापर केला. पहिल्या ओव्हर मध्ये भरपूर धाबा खर्च केला. तब्बल 20 धाबा खर्च केला. गोलंदाज प्रतीक पाटीलला 20 धाबा खर्च केला आणि त्याच्यानंतर प्रितेश पाटील. समोर अजय भगत. येणारे 5 बॉल 4 धाब्यांची गरज.
गोलंदाज तयार प्रितेश समोर अजय भगत एखादा मोठा फटका सामना फिनिश करेल प्रहार करण्याचा प्रयत्न लावडा फील आणि इथे फलंदाज बास सलगचा दुसरा धक्का लागला मॅच मध्ये श्रीकाव पलटवार करतोय राधाकृष्ण तोंडरे आता 4 मध्ये करायच्या 4 तर येणारे येणारे 4 बॉल 4 धावांची गरज मयूर घरत हा फलंदाज मैदानावरती दाखल झालाय मागील 2 बॉल 2 विकेट प्रितेश पाटीलने घेतल्यात आणि त्याच्या कानासह मॅच मध्ये सध्या टर्न घेतोय राधाकृष्ण तोंडरे ऑन हॅट्रिक हा गोलंदाज प्रितेश पाटील 4 मध्ये 4 एखादा मोठा फटका सामना फिनिश करेल मात्र मॅच मध्ये हलवारपणे शिरकाव करतो राधाकृष्ण तोंडरे ऑन हॅट्रिक गोलंदाज प्रितेश पाटील ओ इथे देखील चांगला बॉल आहे शरीरापासून दूर हा बॉल डिलिव्हर केला सलगचा तिसरा बॉल निर्धाव फेकला प्रितेश पाटीलनं 3 मध्ये 4 करायचे आहेत मॅच मध्ये संघर्ष करतोय सध्या राधाकृष्ण तोंडरे संघ जिथे 6 मध्ये 4 धाब्यांची गरज होती आणि अशा स्थितीमध्ये सलग 3 बॉल निर्धाव फेकल्या आता 3 मध्ये 4 धाब्यांची गरज 3 बॉल 4 प्रेशर वाढलाय बॅटिंग करत असताना प्रणय 11 सहारा शिवकर संघावरती सामना भरपूर चांगला हो लावडा फील या बॉल वरती देखील अगदी चांगली गोलंदाजी सिंगल धाव कंप्लीट दुसऱ्या धावेसाठी धाडस मानस नाही फक्त एकच धावेनं समाधान मानलंय 1च्या मदतीनं संघ पुढे सरकल्या धाव पुस्तकावरती धावा पहिला संघ जाऊन पोहोचला टोटल 21 या आकड्यावरती येणारे 2 बॉल आणि गरज 3 धावेंची 2 बॉल 3चं समीकरण काय गोलंदाजी केली अगदी कौतुकास्पद गोलंदाजी या मॅच मध्ये आपण प्रितेश पाटील या गोलंदाजी पाहतोय आत्मविश्वासाने गोलंदाजी सध्या या मॅच मध्ये जिथे 6 मध्ये 4 धावेची गरज होती सामना सोडायला तयार नाहीये राधाकृष्ण तोंडरे आता 2 मध्ये 3 करायचे समोर फलंदाज पाहिलं तर प्रणय म्हात्रे हा फलंदाज सध्या स्ट्राइक एंडवर द्या येणारे 2 बॉल 3 धावांची गरज प्रणय म्हात्रे इन ऍक्शन मध्ये त्याच्यावरती भरपूर काही विश्वास अपेक्षा टीमचा सर्वाधिक चांगला खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं तोच फलंदाज प्रणय म्हात्रे आणि अगदी चांगला फटका क्षेत्ररक्षक आहेत बनतील दर्शक चेंडू चाललाय 6 धावेसाठी सामना जिंकला अभिनंदन टीम या स्पर्धेचा चॅम्पियन संघ प्रणय 11 सहारा शिवकर